लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करीत आहे हे सर्वांना विदित आहेच. आता प्रचार जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. काल संध्याकाळी राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गोपालजी भारती हे अध्यक्ष नाही, सॉरी, ते राष्ट्रीय संयोजक आहेत, राष्ट्रीय नॅशनल कन्व्हेनर आहेत ते. त्यांची आणि आमची मीटिंग झाली, संयुक्त मीटिंग झाली आणि त्यांनी माझ्या उमेदवारीला रामटेकमधून त्यांनी आपला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला आहे. त्याबद्दल मी गोपाल ऋषिकर भारतीजी यांचे मी धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे आपले प्राध्यापक रमेशजी पिसे साहेब हे देखील राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांचे देखील महासचिव आहेत, त्यांचे देखील मी हार्दिक आभार मानतो. राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत ही जी संघटना आहे, ही संघटना भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी, भारत एक राष्ट्र आणि मानवाधिकार या मानवाधिकारांच्या रक्षणासाठी कार्य करीत आहे. त्यामुळे ही एक मोठी संघटना आहे आणि ही राष्ट्रीय स्तरावरची संघटना आहे. प्रत्येक राज्यामध्ये या संघटनेचं कार्यालय आहे आणि ही संघटना दिवसेंदिवस वाढत आहे, मोठी होत आहे. आणि त्यामुळे या संघटनेचा पाठिंबा मिळणे ही मी माझ्यासाठी मोठी एक आनंद आणि अभिमानाची गोष्ट समजतो. त्याचप्रमाणे ओबीसी जनमोर्चा या संघटनेचे राष्ट्रीय जनमोर्चा या राष्ट्रीय नव्हे, ओबीसी जनमोर्चा या संघटनेचे उपाध्यक्ष आणि विदर्भ प्रांताचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश पिसेजी यांनी आपल्या ओबीसी जनमोर्चा या संघटनेचा देखील मला पाठिंबा व्यक्त केलेला आहे. ती देखील गोष्ट माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या निमित्तानं मी आदरणीय प्राध्यापक रमेशजी पिसे साहेब यांनी ओबीसी जनमोर्चा या संघटनेचा मला पाठिंबा व्यक्त केला, समर्थन व्यक्त केलं, त्याबद्दल देखील मी त्यांचा आभारी आहे. आत्ताच मायनॉरिटीज वो पॅम्पलेट दीजिए. आत्ताच मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी MDP या राजकीय पक्षाचे प्रमुख जे आहेत ते इंजिनियर मोहम्मद हामिद साहेब, त्यांची काल आमची बैठक झाली आणि त्यांनी देखील मला माझ्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीला त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी MDP आणि त्याचे कार्यकारी अध्यक्ष आहेत इंजिनियर मोहम्मद हामिद, त्यांनी माझ्या उमेदवारीला काल पाठिंबा व्यक्त केला आणि एक रेसिप्रोकल अरेंजमेंट म्हणून त्यांचे जे उमेदवार आहेत फहीम शमीम खान हे 10 नागपूर लोकसभा या मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीला मी व्यक्तिशः समर्थन देत आहे. कारण मला जरी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असला, वंचित बहुजन आघाडी याचं समर्थन असलं, तरी मी वंचित बहुजन आघाडी या संघटनेचा किंवा या पक्षाचा मी सदस्य नाही किंवा पदाधिकारी नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीतर्फे मला कोणतंही भाष्य करता येणार नाही किंवा कमिटमेंट करता येणार नाही. त्यामुळे माझा पाठिंबा श्री फहीम शमीम खान यांना हा वैयक्तिक स्वरूपाचा माझा पाठिंबा आहे. किशोर गजबी व्यक्ती म्हणून मी त्यांना आमचा पाठिंबा व्यक्त करत आहे, कारण मी निर्दलीय उमेदवार म्हणून रामटेक लोकसभेमधून मी आपली उमेदवारी करत आहे. तर मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी याचे प्रमुख इंजिनियर मोहम्मद हामिद साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा देखील मी आभारी आहे. माइनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी का महाराष्ट्र का अध्यक्ष और राष्ट्रीय प्रवक्ता करके मेरी जिम्मेदारी है और संयुक्त राष्ट्र मोर्चा का महाराष्ट्र का प्रभारी होने के नाते दोनों तरफ पर मेरी जिम्मेदारी है. महाराष्ट्र में होने वाले इलेक्शन को दरमियान आज जो प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ पर आयोजित हुई है, रामटेक निर्वाचन क्षेत्र से, लोकसभा निर्वाचन क्षेत्र से खड़े हमारे गजबी किशोर गजबी साहब से के लिए माइनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी समर्थन जाहिर करती है
और आज वैयक्तिक तौर पर हमारे नागपुर लोकसभा से हमारे खड़े उम्मीदवार फ़हीम खान के लिए वैयक्तिक तौर पर हमारे गजबी साहब ने एक जाहिर समर्थन किया है यहाँ आज प्रेस कॉन्फ्रेंस के दरमियान। मैं उनको तहे दिल से धन्यवाद देता हूँ और यही उम्मीद करता हूँ कि हम अगर दोनों जगह मिलकर चलते हैं तो यकीनन कहीं ना कहीं हमें यश जरूर मिलेगा, क्योंकि आज संविधान को बचाने की सख्त ज़रूरत है। उसी हेतु माइनॉरिटीज़ डेमोक्रेटिक पार्टी को लोग कहते हैं कि मुस्लिमों की पार्टी, लेकिन हमारी लड़ाई माइनॉरिटीज़ को लेकर है। जो 5 मुस्लिम, बौद्ध, सिख, पारसी, ईसाई, जैन, आज सभी को इसकी ज़रूरत है। जो भी हमले हो रहे हैं इनको लेकर और संविधान को लेकर, संविधान को बचाने हेतु हमारी लड़ाई है। तो हम ये चाहते हैं कि कांग्रेस और बीजेपी के विरोध में हम खड़े हुए हैं, क्योंकि अगर वोट कांग्रेस को भी दिया जाए तो वो कहीं ना कहीं वो उम्मीदवार बिक कर वो बीजेपी में चला जाता है, तो क्यों हम उनका समर्थन करें। इसी हेतु आज अगर हमें जो शिक्षित एक उम्मीदवार अगर रामटेक के लोकसभा में हमें अगर नजर आते हैं किशोर जी गजबी, तो क्यों ना ऐसे शिक्षित उम्मीदवार को हम उस पार्लियामेंट में भेजें जहां हमारी बातों को लेकर चले और बिकने वाला उम्मीदवार नहीं होगा। तो यही बातों को लेकर और हमारी चर्चाएं कल हमारे राष्ट्रीय अध्यक्ष के दरमियान, कार्यकारी अध्यक्ष के दरमियान उनसे हुई और आज उन्हीं का एक प्रतिनिधि के रूप में और महाराष्ट्र का अध्यक्ष होने के नाते और एक संयुक्त राष्ट्र मोर्चा की जिम्मेदारी होने के नाते दोनों जिम्मेदारियों को लेकर आज हम यहाँ पर खड़े हुए। हमने जो पहले फेज में जो इलेक्शन हो रहे हैं वहाँ पर हमारे कैंडिडेट नागपुर में खड़े हुए हैं और आज रामटेक में हमारा समर्थन इनको है। और सेकंड फेज का जो इलेक्शन है बुल्ढाना से हमारे उम्मीदवार खड़े हैं और अमरावती से हमारे अनिल नागबोध जी खड़े हैं, उनको भी हमारा समर्थन है। और यूपी के सेकंड इलेक्शन में भी हमारे कैंडिडेट अरशद वारसी रामपुर से खड़े हुए हैं। तो ये हमारा इलेक्शन का ये चल रहा है और जहाँ तक जो हो सके देश के हित में जो भी बात होगी वहाँ माइनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी उन सभी लोगों के लिए खड़ी रहेगी और एक देश के हित में काम करने की हमारी इच्छा है। और आप सभी लोग हमारी इस बात को आपके प्रसार माध्यम के जरिए आप लोगों तक पहुँचाएंगे, यही उम्मीद करता हूँ और आप सभी का धन्यवाद।